हाय यूट्यूब फ्रेंड कशा आहेत तुम्ही लोक बरं आहे. नीताच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. परत एकदा एक छोटासा ब्लॉग बनवते. ती दीप छोटा असल्यामुळे मला कुठे जाता येत नाही, पार्लरला वगैरे टाईम भेटत नाही आणि मी कामात असते, कामामुळे मला टाईम काढता येत नाही. तर आज मी छोटंसं घरीच स्क्रब वगैरे करणार आहे, कारण का 2-3 दिवसांनी म्हणजे आज 17 तारीख 18-19 2 दिवसांनी दीपचा बड्डे आहे. तर मला पार्लरला जाता येत नाही आणि मी मोस्टली पार्लरला जात नाही, फक्त आयब्रो करायला जाते. बाकी मी छोटं मोठं घरातच करत असते. तर मी आज तुम्हाला क्लीनअप करणार आहे. मी काय पार्लरला जात नाही. तिथे दीप झोपला आहे आणि जय गेला शाळेमध्ये. तर मी आता कोणी घरात नाही, थोडासा टाईम आहे, कामाला पण जरा सुट्टी आहे. तर मी छोटंसं स्क्रब करून दाखवते तुम्हाला. मी घरी असल्यावर हे सगळं छोटे करत असते. मी लवकर पार्लरला जात नाही, कारण का दीपमुळे मला टाईम भेटत नाही आणि घरातली कामं असतात, बाहेरची कामं असतात, म्हणून मला टाईम भेटत नाही. म्हणून मी स्क्रब करून तुम्हाला दाखवते की स्किन कशी चांगली होते. ते तुम्ही बघा. हा बघा, हा मी ह्याचा स्क्रब घेतला आहे. हा फक्त 10 की 15 रुपयाला भेटतो. तो मी स्क्रब आज तुम्हाला करून दाखवते. याच्याने चेहरा खूप छान दिसतो, पार्लरला जायची गरजही लागत नाही. मी हा करते, त्याच्यानंतर मी ब्लीच करते. त्याच्यावर ब्लीच केल्यानंतर ग्लो खूप छान येतो. 1-2 दिवस लागतात, पण ग्लो खूप छान येतो याच्याने. तर मी तुम्हाला दाखवते हा कसं करते. मी हा स्क्रब घेतला आहे मी. आपल्याला जसं पाहिजे ना तसं थोडा घेऊन तो स्क्रब करायचा, चेहऱ्यावरती घासायचा पुन्हा, कारण का ते ब्लॅक असतात ना आपल्या चेहऱ्यावरचे, ते निघून जातात. हे अशा प्रकारे पार्लरला पण मोस्टली हेच करतात. हे आपण घरी, मी इथं घरीच करते, कारण का मला दीपच्या याच्यामध्ये टाईम भेटत नाही आणि कामात पण असते, म्हणून मी घरातच करते. हे असं जिथे जिथे ब्लॅक आहे ना तिथे असं चांगलं स्क्रब करून घ्यायचं. आता गरमी असल्यामुळे सगळ्यांचे चेहरे ब्लॅक झालेले आहेत, कारण का उन्हात येणं जाणं, कामं वगैरे असतात, त्याच्यामुळे सगळ्यांची स्किन काळी झालेली असते. तर हे आपण स्क्रब केलं ना की ते खूप चांगला ग्लो येतो. अशा प्रकारे मग ह्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड करते. थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे. हे अशा प्रकारे चांगलं स्क्रब करून घ्यायचं पूर्ण चेहऱ्याला, मान वगैरे सगळे असे असं स्क्रब करायचं. 5 ते 10 मिनटं स्क्रब करायचं. नंतर मी तुम्हाला वॉश करून दाखवते चेहरा. तर हा बघा, चेहरा मी स्क्रबनी घासला होता, पण स्क्रबनी घासून नंतर मी थंड पाण्याने वॉश केला. थंड पाण्याने वॉश केल्यानंतर नाईफने असं सुक्का असा ना पुसून घ्यायचा. हा बघा, मी अशा प्रकारे वॉश केला. हा बघा, काहीतरी तुम्हाला फरक वाटला असेल माझ्या चेहऱ्यामध्ये, कारण का पार्लरमध्ये पण आपण हेच करतो, स्क्रब वगैरेच करतो. त्याच्यानंतर ते लोक स्टीम वगैरे देतात, त्याच्यामुळे आपला चेहरा क्लीन दिसतो. आता मी ह्याच्यावर तुम्हाला ब्लीच करून दाखवते. म्हणजे मी तर गोल्ड ब्लीच यूज करते, ते तुम्हाला दाखवते मी. आता मी स्क्रब केला, ह्याच्यानंतर मी ब्लीच करते, तुम्हाला दाखवते मी ब्लीच केल्यानंतर अजून चांगला ग्लो येतो चेहऱ्यावरती, कारण की पार्लरला जायला टाईम नसतं आपल्याकडे, म्हणून मी तर घरातच करते, मला टाईम भेटत नाही. मी तुम्हाला दाखवते आता. तर हा बघा, मी इथे गोल्डन ब्लीच घेतलेला आहे. हा बघा, हा गोल्डचा आहे. हा बघा, आणि माझ्या चेहऱ्यावरती हाच सेट होतं, म्हणून मी हाच घेते. ह्याच्यामध्ये आपल्याला ही गोल्ड पावडर येते. ही गोल्ड पावडर जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी मिक्स करायची, म्हणजे चेहऱ्यावर काही इन्फेक्शन नाही झालं पाहिजे अशाची काळजी घ्यायची. मी ह्याच्यात आता थोडंसं मिक्स केलं आहे. आता हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर मला त्याच्यामध्ये काय मिक्स करता येत नव्हतं, म्हणून मी ही वाटी घेतली. या वाटीमध्ये मिक्स करते व्यवस्थित.
तर हे पूर्ण आपण चेहऱ्यावर लावून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी हे तुम्हाला चेहऱ्यावर लावून दाखवते. असं लाईटली लावायचं. मानेला वगैरे लावून घ्यायचं. अशा प्रकारे लावून घेऊया. नंतर आपण ह्याला ना 10 मिनिटं सुकायला ठेवूया. असं सगळं मानेला वगैरे लावून घेऊया. याचं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग याला 10 मिनिटं सुकवल्यानंतर मी वॉश करून दाखवेन. मग मला सांगा कसा वाटला माझा ग्लो. तर हे बघा, ब्लीच करून मला 10 मिनिटं झालेले आहे. आता मी वॉश करते आणि तुम्हाला दाखवते. हॅलो यूट्यूब फ्रेंड, तर बघा मी आता वॉश केलेला आहे चेहरा. मग मी असं थोडंसं पुसून घेते. हा बघा, मी अशा प्रकारे पुसून घेतलेला आहे. कसा वाटला माझा हा ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मला हे पण फॉलो पण करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो तो मला ब्लॉगमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंट करून सांगा. आणि माझा ब्लॉग इथेच मी संपवते. कसा वाटला माझा ब्लॉग तो पण सांगा. आणि माझा हा आजचा वेगळा काहीतरी ब्लॉग होता तर त्याच्यावर पण मला कमेंट्स करा. खूप खूप सपोर्ट करा. धन्यवाद. बाय बाय.